पार्ट आहे काय पार्टातून पुसून घ्या त्यांना धुवून घेऊ का द्या तुम्ही तर मला व्हिडिओ टाक. तर बघा पेट्रोल टाकलं तरी पण इथे लीक होत नाही, बघू शकतात. अशा पद्धतीने काम केलं जातं. कसलं वालचं काम झालं, वालचं काम केलेलं आहे बघा. हे आमचे भागवत भाऊ इथं ते काम करत आहे गाडीचं, बघू शकता. तर हे गॅरेजचं नाव आहे, बघू शकता तिथं द बाईक झोन. आणि हे गॅरेज आहे. इकडं हा पवननगरला रस्ता जातो आणि इकडं हा सावतानगर. इथंच हे गॅरेज आहे, बघू शकतात. आणि आपल्या गाडीचं काम चालू आहे. 8चा रिंग पण आहे. हे रॉकर तर आपण आता टायमिंग चेंज टाकतो, बघू शकतात. तर आपलं ऑइल कमी झाल्यामुळं आपली क्लच प्लेट जळालेली होती. तर जळालेली प्लेट आहे बघा. तर क्लच प्लेट इथं जळालेली आहे आणि हे आपण नवीन आणलेली बघू शकतात. आता हे आपण इथं इन्स्टॉल करतायत आपण त्याच्यामध्ये आता क्लच प्लेट. तर इन्स्टॉल करून झालेले आता आणि आता आपण इथं फिटिंग करणार आहेत, बघू शकतात. पाणी किती नाही आहे. तर आपली गाडी डिस्कवर 125 cc आहे, बघू शकता. तिथं 125 cc आहे. त्याचं आपण क्लच प्लेट आणि ब्लॉक पिस्टनचं काम करतोय आज. तर आपली क्लच प्लेट टाईट झालेली बघू शकतात. मारलं तरी 100 रुपये लागतात. झालं क्लच प्लेट फिटिंग. तर क्लच फिटिंग झालेली बघा. आणि आता काय फिटिंग करायचं आहे? आता आपण ब्लॉक फिटिंग करणार आहे. हां, तर आता ब्लॉक फिटिंग करणार आहे भागवत भाऊ. आणि इथं ब्लॉक आहे आपला, बघू शकतात. ओरिजिनल आणलेला आहे आपण बजाजचा. नाही तर आपला जुना ब्लॉक इथे आहे आणि हा नवीन आहे. जेन्युइन आणलेला आहे, जेन्युइन याच्यावर नाव आहे जेन्युइन बघा. जेन्युइन बजाजचा जेन्युइन पार्ट आहे. हां, बजाजचा पार्ट आहे एकदम जेन्युइन. पिस्टन पण त्याच्यातच आहे आणि ब्लॉक पण एकत्रच येतं पॅकिंग. हा पार्ट नंबर घ्या. बजाज 5210, बजाज 5210. हां, तर आपण मॅच करतोय पार्ट नंबर असतो हे बघा. इथं पार्ट नंबर आहे 5210 आणि 01 आणि याच्यावर पण तेच आहे. हे बघा इथं 5210 याच्यावर पण तोच नंबर, म्हणजे सेम पार्ट आहे, चेंज काही नाही पार्टमध्ये. तर आपण आता नवीन टाकतोय ब्लॉक. तर बघा याच्यामध्ये एक पुडी दिलेली आहे. गंज पकडून
याच्यामध्ये काय आपल्याला काही माहिती नाही, आपण फोडून बघू नंतर. काहीतरी आहे त्याच्यात. तर सुमित भाऊ फोडतायत त्याला, बघतायत त्याच्यामध्ये काय असेल, काही चॉकलेट बिकलेट खायला. तर काय नाही का सुमित वाळू गाईच्या तर बघा त्याच्यात काय निघालं बघा. म्हणजे ते पाटला गंज पकडू नये त्याच्यासाठी ते बॉक्समध्ये पॅकिंग असते, रस्ट पकडू नये म्हणून. तर सुमित भाऊला वाटलं दुसरं काहीतरी आहे त्याच्यामध्ये, तर त्यांनी फोडून बघितले. तर आपलं आता पिस्टन इन्स्टॉल करतोय आपण अशा पद्धतीने. हां, तर ही जी खाचेची बाजू ही गाडीच्या पुढच्या बाजूच्या साईडला, एक्झॉस्ट साईडला तो खाचा घ्यायचा आहे. पिस्टनचं लॉक इकडनं बसून घ्यायचं आहे काम करताना हे बसून. तर आपण पिस्टनचं लॉक इकडनं बसून घेतलेलं आहे आणि आता पिस्टन लॉक झालेलं आहे, म्हणजे आपण बाहेर येऊ शकत नाही आता पिस्टन. त्याच्यानंतर पॅकिंग टाकून घ्यायची. त्याच्यानंतर वरतून ब्लॉक फिटिंग अशा पद्धतीने. त्याला टायमिंग वगैरे नसते. हां, तर टायमिंग पण असते, शेवट टायमिंग करावं लागते. तर आता ब्लॉक बसवतो आपण पिस्टनमध्ये. तर अशा हळूवार पद्धतीने ब्लॉक बसून घ्यायचा आहे. ब्लॉक झाला आता बघा, एकदम व्यवस्थित पद्धतीने फिटिंग झालेलं आहे बघा. तर या पिना बसून घ्यायच्या अशा क्रॉसमध्ये, एक तिकडं आणि एक इथं, दोन्ही पिना बसून घ्यायचे. ते टायमिंग चेन पॅड बसवले दोन्ही. हां, इथे खटकी आहे, त्या खटकीमध्ये हां. त्यानंतर आपली ब्लॉकची पॅकिंग इन्स्टॉल करायची आहे. ब्लॉक पॅकिंग आहे. ती फिटिंग करून घ्यायची आहे. तर आता हेड बसवतोय आपण वरती. हेड इन्स्टॉल करतोय आपण. तो पण व्यवस्थित पद्धतीने आरामशीर बसवायचा आहे. हेड आपला जुनाच आहे, फक्त ब्लॉक आपण नवीन टाकलाय. हां, हेडचं आपण तर केलं, तुम्हाला दाखवलं. त्याच्यामध्ये वाल टाकलेले आपण नवीन. तर ब्लॉक आणि हेड फिटिंग झालेले आहे. आता याच्यावरचं बाकी आहे. तर नट टाईट करून घ्यायचे आता प्लेटचे हेडच्या. तर आपले आता चारही नट फुल टाईट करून घेतलेले बघा, चांगल्या पद्धतीने टाईट करून घेतलेले. आता आपण डिस्कवर 125 या गाडीचा ब्लॉक वगैरे हेड वगैरे फिटिंग केलेला आहे. तरी आता आपल्याला या गाडीचं टायमिंग सेट करायचं आहे. तरी टायमिंग सेट करताना आपल्याला सर्वात पहिले पिस्टन हा टॉप लेवलला घ्यायचा आणि टॉप लेवल घेतल्यानंतर आपण त्याचं आता टायमिंग सेट करूया. टायमिंग सेट करताना टी हा टॉप लेवलला यायला हवा आणि 2 सेंटरला आपल्याला तिथं खास दिलेल्या आहेत, त्या खास एकदम सेंटरला यायला हव्यात. असं आपण टायमिंग सेट करूया. आता आपला टायमिंग सेट झालेला आहे. नंतर आपला एलेंकी एक बोल्ट हा फिटिंग करून घ्यायचा आहे. तर आपण आता वाल सेटिंग करतोय, बघू शकता. वालची सेटिंग करून घेतली आता, एकदम परफेक्ट सेटिंग करून घेतली. 0.6 mm मध्ये किती 0.6 mm 0.6 mm मध्ये सेटिंग करून घेतलेली आहे. इंजनची साईड मध्ये
तुटल्याशिवाय बदलतच नाही सर. नाही तुटलं नाही आहे ना. खाली सायलेन्सर फिटिंग चालू आहे आता. बऱ्यापैकी आपलं आता इंजिन फिटिंग झालेलं बघू शकतात. आणि आता सायलेन्सर फिटिंग करतोय. बाहेरची वायर तुटली असं. बघा किती बारीकीने काम होतं. एकदम छोटीची छोटी घाण काढून टाकतात आणि एकदम क्लीन करून मग पार्ट बसवायचं. क्लिनिंग चांगली बरं का यांची. तर पूर्ण काम आपलं झालेलं आहे आता. फिटिंग वगैरे सगळी व्यवस्थित झालेली आहे. आता फक्त बटन स्टार्ट करायचं आणि चालू करून बघायची आहे. हे बघा फिटिंग. पेट्रोल टँक तिकडे आहे आणि आपण फिटिंग बघा व्यवस्थित पद्धतीने झालेली आहे. तर आपण आता चालू करून बघू. बघा आता धुराही निघत आहे आणि मशीन इंजिनचा आवाज तर डायरेक्ट बंद झालेला आहे बघा. नाहीतर खूप आवाज येत होता. कडकड 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 आवाज यायचा. पूर्णपणे आवाज बंद झालेला आहे. एकदम स्मूथ झालेली गाडी बघा. पेट्रोल टाकायला तर आपण पेट्रोल टँक जोडलेलं नाही म्हणून बंद पडते गाडी. तर हे आपले मेकॅनिक भाऊ आहे, भागवत नाव आहे त्यांचं. तर यांचा नंबर आणि हे सगळं आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ. म्हणजे तुम्हाला गाडीचं जर काम करायचं असेल तर बिंदासीत येऊ शकतात. तर आपली गाडी आता एकदम ओके झालेली आहे बघू शकतात. पूर्ण फिटिंग वगैरे ओके. टाकी वगैरे फिटिंग करून आपल्याला पाणी मारायचं होतं आणि सीट कवर बदलायचं आहे. तर पाणी आता नंतर मारा, आपल्याला जरा उशीर होतं आहे. तर हे बाबा आहे बघा एकदम छान पद्धतीने गाडी झाली. गाडीचा आवाज बघा एकदम सायलेंट झाली. काहीही आवाज येत नाही गाडीचा. एकदम स्मूथ झालेली गाडी. तर असं फायनल गाडीचं काम आपलं झालेलं आहे. आता आपण चालून बघू, पण मग व्हिडिओ नाही काढता येणार मला चालवताना. 2 नंबर वाल, तिसरं वालच्या ऑइल सिला, त्याचं लॅपिंग करून आणलं. ते हेड आपण ते क्लिनिंग करून नव्हतं आणलं का, आणि त्याचं गाईड मारून आणलं एक. इंजनचा पॅकिंग सेट आहे. मशीनच्या मधले आपण चेन टाकले. क्लच प्लेट बदलल्यात. वरची ओरिंग टाकली हेडची. ऑइल आपला लेबर आहे. आता अजून हे 1 मीटरचा गेअर टाकला. 1 मीटरची पट्टी टाकली 1 गिअरची आणि गाडी वॉश केली. टोटल झाले आपले 6450 रुपये टोटल. तर मंडळी आपला एवढा खर्च झालेला बघा. पूर्ण गाडी क्लिअर केली आपण.